श्री स्वामी समर्थ। आषाढ महिन्यात शक्यतो जून किंवा जुलै महिन्यात ही आषाढी एकादशी जी असते तर ती येते। आषाढ महिन्यात 11वी तिथी म्हणजे ही आषाढी एकादशी, म्हणजेच ही महा एकादशी सर्वात मोठी एकादशी असते। या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखले जाते। हा एक फार मोठा पवित्र दिवस असतो। या दिवसापासून चतुर्थ मास सुरू होतो। चतुर्थ मास म्हणजे 4 महिन्याचा काळ आषाढी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला तो संपतो असे म्हणतात। या 4 महिन्याच्या काळात भगवान श्री हरी विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावरती योगनिद्रिस्त होतात आणि 4 महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला ते या योगनिद्रेतून बाहेर येतात। आषाढ महिन्यात 2 एकादशी येतात, एक आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी। त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र आणि पूजनीय मानली जाते। या आषाढी एकादशीला अनेक लोक दिंड्यांमधून पंढरपूरची वारी करतात। पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी अनेक भक्तगण वारीत जातात। ज्यांना वारीत जाणे शक्य नसेल ते एसटी बसेस किंवा स्वतःच्या वाहनाने जातात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातूनही अनेक लोक दिंड्यांमधून तर काही लोक स्वतःच्या वाहनांमध्ये पंढरपूरकडे येतात। आषाढी एकादशीला पायी दिंडीमध्ये सामील होऊन पंढरपूरकडे जाणाऱ्या समूहाला आषाढी वारी असे म्हणतात। या आषाढी एकादशीची एक कथा सांगितली जाते। कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने कडक तप करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न केले होते आणि भगवान भोलेनाथांकडून अमरतत्व मिळवले होते। म्हणजेच मृदुमान्य आता कधीही मरणार नव्हता। परंतु शंकरांनी मृदुमान्याला वरदान देताना तू एका स्त्रीच्या हातून मरशील असा त्याला वर दिला होता आणि म्हणून ब्रह्मदेव, भगवान श्री हरी विष्णू आणि भोलेनाथ या सर्वांना मृदुमान्य अजिंक्य बनला होता। म्हणजेच मृदुमान्याला या देवांपासून आता भीती राहिली नव्हती। नंतर सर्व देव एकत्र येऊन भगवान शंकराकडे गेले, मात्र भगवान शंकरांनी त्यांना मदत करण्यास नकार दिला। मग मात्र सर्व देव घाबरून भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावर धात्री म्हणजे आवळी वृक्षाच्या खाली असलेल्या एका गुहेत लपून बसले होते। त्या दिवशी पंचांगानुसार आषाढी एकादशी होती, तसेच त्यांनी त्या दिवशी काहीही खाल्ले नव्हते त्या सर्व देवांनी। त्यामुळे आपोआपच त्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास घडला आणि त्या दिवशी तेथे पाऊस येत असल्यामुळे पावसामध्ये भिजून त्यांना स्नानही घडले। त्याच दिवशी त्यांच्या एकवटलेल्या श्वासामधून सर्व देवांच्या एक शक्ती उत्पन्न झाली आणि या शक्तीने त्या मृदुमान्य राक्षसाला ठार केले। त्यामुळे सर्व देवांची त्या मृदुमान्य राक्षसाच्या भीतीतून छळातून मुक्तता झाली। ही एकवटलेल्या श्वासापासून ही जी शक्ती तयार झाली होती ती म्हणजे एकादशी देवता होय। म्हणूनच एकादशी व्रतामध्ये सर्व देवांचे तेज एकवटलेले असते। म्हणूनच शैव आणि वैष्णव या दोन्हींचे उपासक एकादशीचे व्रत जे आहे तर ते करतात। त्याप्रमाणेच पांडुरंगाच्या अनेक कथा आपण ऐकत आलेलो आहोत। विठ्ठल हे महादेव भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये आले होते। विठ्ठलाचा अवतार हा गयासूर नावाच्या अधर्म संस्थापक भ्रष्ट राक्षसाचा समूह नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता। गयासुराने सत्यश्रेष्ठ हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देवांना भुलवलं होतं, फसवलं होतं आणि तो गोब्राह्मणांची हत्या करत होता। म्हणूनच मनमहामूळ जगतपित्यांच्या आज्ञेने म्हणजे श्रीहरीने अवतार धारण करून त्याला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते आणि नंतर श्रीहरीने पुंडलिकाला स्वतःचे स्वरूप दाखवले। पुंडलिकाने माता पित्याची कठोर सेवा केल्यामुळे पुंडलिकाला त्यांनी मोक्ष प्रदान केले। 13वे ते 17वे शतकात दरम्यान संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानदेव अशा अनेक संतांनी पांडुरंगाची मनोभावाने भक्ती केली आणि पांडुरंगाच्या स्तुतीत अनेक काव्य, अभंग आणि कविता रचले आणि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्राची रचना केली आणि म्हणूनच आषाढी एकादशीला पांडुरंगाला भक्त भेटण्यासाठी पंढरपूरची वारी करताना आपल्याला दिसतात। अनेक भक्त आपल्या सवडीनुसार किंवा इतर एकादशींना विठ्ठलाच्या दर्शनासाठी देखील पंढरपूरला जातात। परंतु आषाढी एकादशीला विशेष असे महत्त्व आहे। अतिशय पुरातन काळात या मंदिराची निर्मिती झाली असून बऱ्याच वेळा या विठ्ठल मंदिराची पुनर्बांधणी सुद्धा झाली आहे। अशा या आषाढी एकादशीचे व्रत फार महान समजले जाते। एवढेच नाही तर भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी वैष्णव भक्त एकादशीची जे व्रत आहे तर ते करणे आपले कर्तव्य समजतात। वर्षभरात एकूण 24 एकादशी या येतात, त्यातील सर्वात मोठी ही आषाढी एकादशी असते। या एकादशीच्या दिवसाला माधव तिथी सुद्धा म्हणतात, तसेच या दिवसाला भक्तजननी असे सुद्धा म्हणतात। या एकादशीच्या दिवशी व्रत पालन करण्याचे 3 प्रकार आहेत। पहिले म्हणजे निर्जला एकादशी। निर्जला म्हणजे पाणी न पिता उपवास करणे। दुसरे म्हणजे सर्जला एकादशी, ज्यामध्ये आपण फक्त पाणी पिऊन उपवास करतो आणि तिसरे म्हणजे सफला एकादशी, यामध्ये फळांचा आहार घेऊन उपवास केला जातो।
उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे असा सांगितला जातो, कारण उपवासाच्या दिवशी आपण हरिनामाच्या जवळ जातो। उपवासाच्या दिवशी आपण पापापासून आणि इंद्रिय तृप्तीपासून दूर जात असतो। एकादशी व्रत केल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची प्राप्ती होते असे म्हणतात। त्यासोबतच भगवान विष्णूंची भक्ती केल्याने आपण भगवंताच्या जवळ जातो। म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरसह सर्वदूर भक्तिमय वातावरण झालेले आढळते। भगवंताच्या तेजातून निर्माण झालेली ही आषाढी एकादशी असून भगवंताचे एक नाव माधव म्हणजेच लक्ष्मीचे पती, म्हणून या तिथीला भगवंताचे नाव देऊन माधव तिथी देखील म्हणतात। जो एकादशी करतो त्याची आध्यात्मिक प्रगती आणि भक्ती प्राप्त होते। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामधून एकादशीचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे। तो अभंग म्हणजे ज्यासी ना आवडे एकादशी तो जिताची नरकवाशी, ज्यासी ना आवडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत, ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी, तुका म्हणणे पुण्यराशी तोची करी एकादशी। म्हणजे या अभंगाचा अर्थ असा होतो की ज्याला ही एकादशी आवडत नाही किंवा एकादशी विषयी हेवा वाटत नाहीत तो जिवंतपणीच नरकात राहणारी व्यक्ती असल्यासारखे आहे, तसेच त्याला नरकात सुद्धा जागा नाही, हे महापापी आहे। ज्याला हे व्रत घडते त्याला नरक देखील घाबरतात। जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते। म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने चालू जन्मामध्ये पुण्यकर्म केले, व्रतवारी केली आहे तोच केवळ एकादशी व्रताचे पालन करतो। तसेच पांडुरंगाला वारकरी संप्रदायाचा कैवारी समजले जाते। सर्व वारकरी विठ्ठल भक्त पंढरपूर देवपूरमध्ये गेल्यानंतर भक्त विठ्ठलाचे मनोभावाने दर्शन घेतात। या आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये महाराष्ट्रासह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपूरमध्ये येतात, जसे की पैठणवरून संत एकनाथ महाराजांची पालखी, त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, आळंदीवरून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, देहूहून संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी, विदर्भातून शेगाववरून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येते। उत्तर भारतातून देखील कबीरांची पालखी आणि इतरही अनेक संत साधूंच्या पालख्या पंढरपूरकडे जातात। या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व असते। आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांसह महाराष्ट्रात तसेच विविध राज्यातील लोक, लहान मुलांसह मोठी माणसेही उपवास करतात। अशा प्रकारे या आषाढी एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।